माऊली या शब्दातच समाधान आहे। हा शब्द उच्चारताच माणसाला तृप्तीचा अनुभव मिळतो। खालापूरचे प्रसिद्ध व्यक्तिमत्व असणारे राजेंद्र सुर्वे यांनी गेल्या 30 वर्षांपासून हॉटेल व्यवसायातून आपली स्वतःची वेगळी ओळख जपत ग्राहकांना आपल्या सेवेतून समाधान देण्याचे कार्य करत आहेत। त्यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात ही एका छोट्याशा टपरीपासून केली होती आणि आज रोजी खालापूर तालुक्यात त्यांचे 4 हॉटेल्स आहेत। मराठी माणूस आणि व्यवसाय या विरोधाभासाला ते अपवाद आहेत। त्यांनी वारकरी संप्रदायातील चांगली कामगिरी बजावली आहे। त्यांच्या जेवणाच्या चवीने ग्राहक वर्ग यांच्याशी चांगल्या प्रमाणात जोडलेला आहे। शशिकांत रामचंद्र नाचन, राहणार माणूस खोपोली। मी खालापूर येथे कार्यरत होतो एका शासकीय पदावरती आणि तिथे असताना आम्ही माहुली धाब्यावरती नेहमी जेवायला जायचो। अत्यंत उत्तम आणि दर्जेदार जेवण मिळतं आणि त्यांनी खोपोलीकरांना सुद्धा ही संधी निर्माण केली, त्याचं त्यांच्याबद्दल अभिनंदन आणि कौतुक। त्यांचे चिरंजीव अक्षय सुर्वे यांनी हॉटेल मॅनेजमेंट केले व 2 वर्षाच्या नोकरीनंतर त्यांना आपल्या वडिलांचा आदर्श डोळ्यापुढे घेऊन हॉटेल व्यवसायात पदार्पण केले। बरोबर 20 वर्षापूर्वी जवळपास माऊली ढाबा याच्या माध्यमातून सुर्वे कुटुंबाशी आमचे संबंध वाढत गेले। प्रथमतः त्यांच्या वडिलांबरोबर, ज्यांना आम्ही माऊली हाक मारतो, त्यांच्याबरोबर त्यांनी ज्या प्रकारे आम्हाला आमच्या तारुण्यामध्ये आमच्या पार्टीला ते ज्या प्रकारे आम्हाला आयटम खायला घालायचे आणि ती जी चव आमच्या तोंडावर बसली, तेव्हापासून आम्ही माऊली हे नाव, पार्टी म्हटलं की माऊली हे आलंच पाहिजे, असे आमचे ऋणानुबंध वाढत गेले। जसं आम्ही मोठे होत गेलो तसं माऊलींचा मुलगा हा सुद्धा आमचा एक चांगला मित्र होत गेला। त्याचबरोबर आज त्यांनी स्वतःच्या बिझनेसमध्ये ज्या प्रकारे तो अभ्यास करून आला, स्टडी करून आला, हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करून आला आणि प्रथम उडी त्यांनी तेच माऊली किचन या नावाने त्यांनी आपलं पहिलं हॉटेल ओपन केलेलं आहे। त्या हॉटेलसाठी मी मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देतो। वडिलांच्या सोबत राहून अक्षय यांनी हॉटेल व्यवसायाचा अभ्यास केला आणि आता खोपोलीतील मोगलवाडी येथे ग्राहकांच्या सेवेसाठी माऊली किचन या हॉटेलचा शुभारंभ थाटामाटात केला। आज या ठिकाणी माऊली किचन या हॉटेलचं उद्घाटन झाल्याचं आम्ही जाहीर करतो आणि अतिशय आनंद वाटतो की आपण म्हणतो की मराठी माणूस पुढे जात नाही, परंतु मराठी माणसाने जिद्द आणि मेहनत केली तर त्याचं उदाहरण म्हणजे माऊली किचन। त्यांच्या अगोदर जे चालू व्यवहारच्या खोलीला त्याचा अनुभव घेता आणि याच्यानंतरही त्यांचा स्वतःचा अनुभव आणि रात्रंदिवस मेहनत करण्याची जिद्द असेल तर कोणी आपण पुढे जाऊ शकतो, त्याचं उदाहरण आहे। मी त्या आजच्या शुभदिनी त्यांनी हे चालू केलेलं माऊली आहे। अशीच माऊलीची प्रगती हो आणि अजून अशी पुढे माऊली वाढत जावो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि आपण नेहमीच आपल्या विचार आणि मेहनत जर ठेवली तर आपण प्रगतीपथावर जातो, हे या उदाहरण आपल्याला स्पष्ट दिसते। मी या त्यांच्या सर्व फॅमिलीला सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपली उत्तरोत्तर प्रगती हो या ठिकाणी अशी प्रार्थना करतो। गेली 20-25 वर्ष हे सुर्वे कुटुंब माऊली धाबा म्हणून गेली खोपोली पनवेल या रोडवर खालापूर नजीक ते चालवत आहे। मला वाटते ड्राय चिकन असेल, चिकनमध्ये लज्जतदार पदार्थ या सुर्वे कुटुंबाने माऊलीच्या हॉटेलमधून या खालापूरला नव्हे तर पनवेल साईडच्या सर्व पर्यटकांना एक आस्वाद दिला आणि त्यांच्या शाखा मला वाटते खालापूर असेल, मग खोपोली, वरची खोपोली असेल आणि आमच्या बदलापूरला असेल उपनगर म्हणून, आणि आता माझ्या या प्रभागामध्ये मोगलवाडी या ठिकाणी एक माऊली किचन म्हणून त्यांचं आजच उद्घाटन झालं आहे। मी त्यांना मनापासून शुभेच्छा देईन आणि ग्राहकांना एक आमच्या परिसरामध्ये एक जाण्याचा जो काही वेळ लागायचा आणि पैसे जायचे गाडीवरती नेण्यासाठी किंवा हवेमध्ये, तर आता ह्या लोकांना एक चांगलं लज्जतदार जेवण रुचकर कोकणी पद्धतीने काही चिकनचे आयटम असतील, फिशचे आयटम असतील ते इथे खायला मिळतील। नक्कीच यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि ह्या कोकण माऊलीला त्यांची भरभराटी व्हावं एवढी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो। या हॉटेलची प्रसिद्धी म्हणजे शाकाहारी व मांसाहारी जेवण आहे, तसेच महाराष्ट्रीयन जेवणाची उत्तम सोय केलेली आहे, तसेच चविष्ट नाश्ता हा देखील महत्त्वाचा मानबिंदू असणार आहे, असे राजेंद्र सुर्वे व अक्षय सुर्वे यांनी प्रतिपादन केले आहे। आज या क्षेत्रात माझ्या वडिलांकडून प्रेरणा घेऊन मी या हॉटेल व्यवसायात उतरलेलो आहे। जवळजवळ 26 वर्षापूर्वी माझ्या वडिलांनी स्वतःचं माऊली ढाबा म्हणून एक छोट्या झोपड्यापासून जे आत्तापर्यंत उभारलेलं एवढं सगळं हे जे आपलं एम्पायर म्हणता येईल, यांनीच मी प्रेरित होऊन मी या क्षेत्रात पाऊल ठेवलं
तसंच जुना माऊली डाबा याला थोडंसं रिन्यूट करत आपण या वडिलांनी नेलं. त्यानंतर आपण एक 8 वर्षापूर्वी कोपोलीत माऊली स्नॅक्स कॉर्नर हे उघडलं. या सगळ्यांची प्रेरणा घेऊन तिथे थांबून मग मी माझं शिक्षण तेव्हाच कंप्लीट केलं. त्यामध्ये मी डिप्लोमा केला. नंतर मी हॉटेल मॅनेजमेंटला ॲडमिशन घेतलं. तिथे तेव्हा मी नवोदय आपला इथे इमेरिकाच्या बाजूला आहे तिथे इंटर्नशिप केली. इंटर्नशिप केल्यानंतर आपले इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट, तिथे मी जॉबला होतो. ते जॉब झाल्यानंतर काहीतरी स्वतःचं करायचं म्हणून शेवटी म्हणतात मराठी माणूस आपला फक्त नोकरीच करतो, व्यवसाय करू शकत नाही. या सगळ्याला छेद देण्यासाठी मी व्यवसायात माझ्या वडिलांकडून शिक्षा घेऊन उतरत आहे. आपले जुना माऊली डाबामध्ये जे सिग्नेचर डिश आहे जसं काही चिकन फ्राय झालं, चणा पोळी वडा झाला, या सगळ्या डिश आपल्याला इथे कोपोलीत चाखायला मिळतील. यासाठी कोपोलीकरांची एक समस्या होती की इकडून त्यांना टेस्टसाठी फक्त खालापूरला जावं लागायचं, पण ते आता मी त्यांच्या सेवेसाठी हे सगळं एवढं कमी केलेलं आहे आणि तेच आता ही सेवा तुमच्या दारी घेऊन तर कृपया आम्हाला असंच प्रतिसाद द्या जसा खालापूरला दिलात, एवढे तुम्हाला सांगणं आहे. ब्युरो रिपोर्ट सहज समाचार.